हाय नमस्ते, मी पूजा. मराठी मनोरंजन वाहिनीवर तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. तर पुन्हा एकदा रंगभूमीवरती 2 फेब्रुवारीपासून ऑल द बेस्ट हे नाटक आपल्या सगळ्यांच्या भेटीला आलंय आणि इतकं अजरामर झालेलं हे नाटक पुन्हा एकदा भेटीला येते, त्यामुळे सगळेच प्रेक्षक खूपच जास्त आनंदित आहेत आणि मला वेगळा आनंद होतो कारण की या नाटकातले सगळे कलाकार माझ्यासोबत आहेत आता गप्पा मारायला आणि त्याच्यापैकीच विकास आणि रिचात माझ्यासोबत आहेत. हाय, कसे आहात दोघं? मस्त मस्त. येस. सो मी म्हटलं असं इतकं अजरामर नाटक होऊन गेले आणि ते आता परत तुम्ही रिओपन करताय, कसं कसं वाटतंय आणि तुमच्या कॅरेक्टर विषयी काय सांगा? खूप छान वाटतंय कारण अजरामर नाटक आहे, तू जसं म्हणालीस ते म्हणजे मराठी नाट्य विश्वामध्ये जी काही एक 4-5 अशी नाटकं आहेत की जी खऱ्या अर्थानं अजरामर आहेत आणि त्यांना कुठल्याच काळाचं बंधन नाही. म्हणजे आपण म्हणतो ना की काही कलाकृती अशा असतात की ती कुठल्याही काळात तुम्ही लोकांसमोर आणल्या तरी त्याला तेवढंच प्रेम मिळतं. तशापैकी एक ही कलाकृती आहे, हे नाटक आहे ऑल द बेस्ट. याचे ऑलरेडी 4,500 वर प्रयोग झालेत. 12 भाषांमध्ये हे ट्रान्सलेट झालंय आणि तिथल्या भाषांमध्ये जाऊन त्या नाटकाने तिथल्या नाटकांचे सगळे रेकॉर्ड्स ब्रेक केलेत. 25 ते 30 टीम्स झाल्या आहेत. त्यामुळे इतका मोठा पसारा या नाटकाचा आणि त्यामुळे अशा एका महत्त्वाच्या आणि इतक्या यशस्वी नाटकाचा भाग होण्याची संधी मिळते. त्यामुळे ऑफकोर्स खूप छान वाटतंय, खूप एक्सायटेड आहे आणि जी काही प्रोसेस होती ती पण सुंदर होती कारण हे नाटकच मुळात लोकांना बऱ्यापैकी माहिती आहे की एक आंधळा, एक मुका आणि एक बहिरा मुलगा एकत्र राहतात, एका घरात राहतात आणि ते जेव्हा एका मुलीच्या प्रेमात पडतात आणि ते तिघही एकाच मुलीच्या प्रेमात पडतात, मोहिनीच्या, आणि मग त्यांच्यामधलं कम्युनिकेशन आणि मग त्यांच्यामधली स्पर्धा, त्यांच्यामधली मैत्री आणि मग मोहिनी आल्यानंतर त्यांच्यामध्ये कशा पद्धतीने तिला मिळवण्यासाठीची जी काही स्पर्धा आहे त्यातल्या गमती जमती आहेत, हा बेसिक नाटकाचा प्लॉट आहे. आणि त्याच्यात मग तुमचा बेसिक त्याचा जॉनर कॉमेडीचा आहे, त्याच्यामुळे त्याची ट्रीटमेंट पूर्ण विनोदी पद्धतीने आहे. सो खूप मजा आली. ॲक्टर म्हणून खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या, खूप नवीन गोष्टी करता आल्या. विनोदी कधी मी काम याच्या आधी केलं नव्हतं, त्यामुळे खूप वेगळ्या प्रकारची संधी म्हणून मी याच्याकडे पाहिलं. देवेंद्र पेम सर जे या नाटकाचे लेखक दिग्दर्शक आहेत, त्यांनी आमच्याकडनं खूप मेहनतही करून घेतली. त्यांनी आम्हाला खूप म्हणजे काय म्हणतात ना की एखादी गोष्ट आपण जेव्हा जीव ओतून करतो आणि त्याला जीव ओतून करणं, एखादी गोष्ट आपण म्हणतो ते नक्की काय असतं ते या नाटकाच्या प्रोसेसमध्ये मला कळलं. त्यामुळे आणि आता जेव्हा प्रयोग ॲक्च्युअल सुरू होत आहेत आणि आता जेव्हा लोकांचा रिस्पॉन्स येतोय, लोकांना ते आवडतंय, लोक कौतुक करतायत, तेव्हा असं खूप भरून आल्यासारखं होत आहे. कारण जे काही 2-2.5 महिने आम्ही तालमी केल्या, जी काही मेहनत घेतली, त्याला आता कुठेतरी लोकांकडनं चांगली दाद मिळते. त्यामुळे ओव्हरऑल विचारशील तर खूप जास्त एक्सायटेड, खूप हॅपी आणि समाधानी. ऑल द बेस्ट. हे एवढं मोठं नाटक आहे, एवढे दिग्गज लोकांनी याच्यात काम केलंय. सो डेफिनेटली एक बेंचमार्क सेट केलेलं नाटक जेव्हा आपल्या पदरात पडतं, सो इट इज अ व्हेरी बिग रिस्पॉन्सिबिलिटी. पण खूप एक्साइटमेंट होती कारण जेव्हा आपण कोणाला सांगतो की अरे ऑल द बेस्ट नाटक आम्ही करतोय, तर तेव्हा लोकांचं असं होतं, ओ मोहिनी करतीयस तू. सो हे असं म्हणणं आणि कोणाकडून म्हणून घेणं हेच खूप मोठं वाटायचं आणि असं वाटायचं की काहीतरी मोठं करतोय आपण. सो जेव्हा कळलं, सरांनी सांगितलं की ऑल द बेस्ट नाटकमध्ये मोहिनी हे पात्र तू साकारशील का, सो नाटक करायची इच्छा कायमच होती आणि सगळे म्हणत होते एक नाटक तर तू करायलाच हवं. म्हटलं बरं ठीक आहे, ऑडिशन द्यायला गेले आणि म्हटलं चला आज शिकायला मिळेल, भरपूर काही शिकायला मिळेल सरांकडून. ती प्रोसेस, रिडिंगची प्रोसेस पण खूप मस्त होती. व्हेरी डिफरंट फॉर मी. व्हेरी लाईक असं एक लक्षात राहतो कायमचा एक मोमेंट तसा होता कारण पहिल्यांदा सगळं चाललं होतं रीडिंग आणि हे आणि सगळं नवीन नवीन स्क्रिप्ट पहिल्यांदा वाचली. सो खूप हसू येत होतं, धमाल वाटत होती आणि घरी जाऊन नंतर सरांचा कॉल आला आणि म्हणाले की तू आजपासूनच सुरू करतेस का असं. सो सरांनी म्हणजे सर एवढे त्यांचं विजन खूप वेगळं आहे आणि ते इतकं मायन्युटली गोष्टीकडे बघतात, त्यांना सगळ्या गोष्टी खूप अशा परफेक्ट लागतात आणि एवढ्या ऑडिशन्स नंतर त्यांनी जर माझी ऑडिशन्स अप्रूव्ह केली आहे आणि सिलेक्ट केले, तसं खूप अशी मोठी गोष्ट होती माझ्यासाठी ती. सो या छान वाटलं आणि मोहिनी खूप वेगळं कॅरेक्टर आहे. तिघही तिच्या मागोमागे असतात कायम आणि ती सगळ्यांना फिरवती इन द सेन्स द वे शी इज ट्राईंग टू मोटिवेट एव्हरीबडी आणि ते कॅरेक्टरमध्येच एक वेगळीच गंमत आहे, मजा आहे. सो करताना खूप छान वाटतंय आणि देवेंद्र पेम सरांचे तर खरंच खूप आभार की त्यांनी एवढं मोठं आणि चॅलेंजिंग कॅरेक्टर मला दिलंय आणि एक माझ्यासाठी ती संधी आहे. सो आय एम जस्ट ट्राईंग टू मी त्या संधीचं सोनं करायचा प्रयत्न करते.
बिकॉज आधीच्या ऑल द बेस्ट मध्ये अंकुश दादांनीच अंधाराचा रोल केला होता. तर आणि मी माझ्या ऐकलं की तालमीला सुद्धा येऊन गेले तुमच्या, बघून गेले. त्यांच्याकडनं तुला काही टिप्स मिळाल्यात का? काय त्यांनी सांगितलं? अंकुश दादा तालीम बघायला आला होता आमची, आणि थँक्स टू हिम, कारण त्यांनी त्याच्या एवढ्या बिझी स्केड्यूलमधनं वेळ काढून तो आला. कारण तेच आहे पुन्हा की त्याचं त्या नाटकावरचं प्रेम, कारण त्याचं ते पहिलं नाटक होतं, म्हणजे कॉलेज लेवलला त्यांनी ते केलं आणि मग ते एवढं मोठं हिट झालं. त्यामुळे तो जेव्हा आला तेव्हा त्याच्यासमोर जेव्हा आम्ही परफॉर्म केलं तेव्हा मला पण एक दडपण आलं होतं, म्हणजे आम्हा सगळ्यांनाच, पण स्पेशली कारण त्यांनी ते कॅरेक्टर केलंय. त्यामुळे तो ज्या माणसाने इतके सारे हजार प्रयोग केले, ज्या माणसाने हे कॅरेक्टर अजरामर केले, त्याच्यासमोर आपल्याला पहिल्यांदा परफॉर्म करायला मिळतंय किंवा आपण करतोय, तर ती एक एक्साइटमेंट, ते टेन्शन पण होतं. पण त्याने खूप कौतुक केलं एकतर, की चांगलं करतोयस, आणि काही गोष्टी सांगितल्या पण, म्हणजे थोडी बॉडी लँग्वेजमध्ये काही गोष्टी असतील, किंवा त्याची नजर कशी असेल, स्थिर असेल का, ती विरविरती असेल, किंवा त्याचा अप्रोच बेसिकली कसा असेल प्रत्येक कॅरेक्टरकडे, म्हणजे तो बहिऱ्याशी बोलताना किंवा मुक्याशी बोलताना किंवा मोहिनीशी बोलताना तो कसा बोलेल. कारण हा आंधळा असा आहे की हा आंधळा तर आहेच आहे, पण तो लोकांना कळू देत नाही की मी आंधळा आहे. त्यामुळे ती एक त्याच्यावर एक वेगळी त्याच्याकडे ती कला आहे की मी जरी आंधळा असलो तरी मला लोकांनाही कळू द्यायचं नाहीये. त्यामुळे त्याच्यासाठी अजून काय काय गोष्टी ऍड कराव्या लागतील. अशा खूप अशा बारीक सारीक गोष्टी अशा आहेत की ज्या त्यांनी मला सांगितल्या, आणि त्या मला पुढच्या माझ्या तालमींमध्ये किंवा पुढच्या त्या प्रवासामध्ये खूप हेल्पफुल होते. मोहिनी साकारण्यासाठी जेव्हा तू ऑडिशन तर दिलीस, पण जेव्हा ते कळलं की तूच करणार आहेस मोहिनी, पहिला विचार काय आला मनामध्ये? दडपण आलं एकदम? नाही, नक्कीच आलं दडपण. असं वाटलं की अरे जमेल की नाही, म्हणजे होईल का, कारण एवढ्या सगळ्यांनी जे बेंचमार्क सेट केलंय, खूप मोठं नाटक आहे हे, खूप मोठा प्रोजेक्ट आहे. सो डेफिनेटली माझ्यासाठी ते ड्रीम प्रोजेक्टच आहे. ड्रीम प्रोजेक्ट, ड्रीम टीम, एव्हरीथिंग इज व्हेरी नाईसली आणि पुट अप इन टू इट. पण हो, दडपण होतं. पण सरांच्या अख्ख्या प्रोसेसमध्ये तालिमीत त्यांनी आम्हाला खूप फ्रीडम दिला, खूप एन्जॉय करू दिलं. जे काय ते म्हणायचे की तुला जे वाटतं ह्या कॅरेक्टरमध्ये, तुला जसं करावं वाटतं तू तसं कर. कधी कधी आम्हीच विचारायचो की सर हे म्हणजे आधी त्यांनी केलं मग तसं आम्ही करू का, किंवा हे असंच एखादी गोष्ट केली पाहिजे का, किंवा तुम्ही काय म्हणताय असं करू दे का. म्हणायचं नाही नाही, तुला काय वाटतं आता तुझ्या कॅरेक्टरनुसार तू कसं करशील आता हे तसं कर, मला फक्त ही गोष्ट अशी पोचवायची आहे. सो हे इमोशन असं पोचलं पाहिजे, तू घे ना तुझी क्रिएटिव्ह लिबर्टी घे. सो हे असं म्हणणं हीच खूप मोठी गोष्ट आहे. तर तिथेच अर्ध दडपण आपण रिलीज करतो आणि आपणही खूप क्रिएटिव्ह होतो, एक्सप्लोअर करतो पूर्ण त्या पात्राला किंवा नाटकात. सो द होल प्रोसेस गॉट मोर फन अँड मोर प्लेफुल. सो मजा आली. मग त्यामुळे अजून एफर्ट्स टाकायला अजून मजा यायला लागली. आणि मयुरेश आणि मनमीतसोबत तुमच्या दोघांचा बॉन्ड कसा झालाय? ते तर दोघं भाऊ भाऊ म्हणून एकत्र आहेतच लहानपणापासून आणि आताही, पण तुमच्यासोबत त्यांचा बॉन्ड कसा झालाय? बॉन्ड खूपच सुंदर आहे. म्हणजे इतके दिवस आम्ही एकत्र होतो, जवळपास 2-2.5 महिने तालमी आणि मग दिवसभर एकत्र राहणं. त्याच्यामुळे ऑफकोर्स तो बॉन्ड क्रिएट होतोच. पण स्पेशली या दोघांबद्दल सांगायचं तर एकतर जसं तू म्हणालीस की त्यांनी ऑल द बेस्ट लहान असल्यापासून पाहिलंय, इतक्या साऱ्या लोकांना परफॉर्म करताना पाहिलंय, त्यांच्या घरात या नाटकाच्या इतक्या चर्चा झाल्या आहेत, इतक्या साऱ्या डिस्कशन्समध्ये ते स्वतः तिथे होते. मयूर आणि मनमीतनी ऑलरेडी ऑल द बेस्ट 2 केलंय, त्यामुळे त्यांना ते कॅरेक्टर, ते नाटक ऑलरेडी माहीत होतं. मग त्यांच्या ते म्हणता नाही एखादी गोष्ट आपल्या रक्तात भिनलेली असते, तसं त्या दोघांमध्ये ऑल द बेस्ट भिनलेलं आहे. पण मला जी गोष्ट त्यांच्याविषयी जाणवली, जी कौतुकाची वाटते मला, की त्यांनी कुठेच ती गोष्ट आमच्यासोबत काम करताना किंवा आमच्यासोबत बोलताना ते कुठेच आणलं नाही की आम्ही ऑलरेडी हे केलंय किंवा आम्ही एका वेगळ्या लेवलला आहोत, तू आता नवीन आला आहेस. सो त्यांनी दोघांनी सुद्धा ते सुद्धा एक नवीन नट म्हणून त्या प्रोजेक्टमध्ये इन झालेत. इतक्या ती म्हणतो ना की एक वृत्ती असते शिकण्याची किंवा समोरच्याला ती जाणवू न देण्याची की ऑलरेडी मी हे केलंय, आणि तो कुठेच त्यांचा दोघांमध्ये पण ॲटिट्यूड तो नव्हता. त्याच्यामुळे आमचं बॉन्डिंग खूप सुरुवातीच्या दिवसातच खूप छान झालं. कारण मला ती गोष्ट, कारण एक सुरुवातीला एक होतच ना की एकतर सरांचीच मुलं आहेत, त्यांनी ऑलरेडी केलेलं आहे, ऑल द बेस्ट त्यांना माहिती आहे, ते आपल्याला कसं आपण इन होऊ किंवा पटकन आपण जेलअप होऊ का त्या सेटअपमध्ये. पण ते सरप्रायझिंगली खूप पटकन झालं, आणि मला असं वाटतं त्यासाठी त्या दोघांचं कौतुक केलं पाहिजे, आणि इव्हन सरांचं सुद्धा, की त्यांनी कुठेच ते दडपण आमच्यावर येऊ दिलं नाही की तुम्ही नवीन आहात, म्हणजे नाटकासाठी नवीन आहात किंवा तुम्ही अशा पद्धतीचं कॅरेक्टर पहिल्यांदाच करत आहात, याची कुठेच जाणीव होऊ दिली नाही, दडपण येऊ दिलं नाही.
आणि त्याच्यामुळे पहिल्या राईट फ्रॉम डे वन आम्ही खूप छान मिक्स झालो. आम्ही खूप छान एकमेकांची म्हणजे आम्ही चौघांची आता एक फॅमिली सारखंच वातावरण झालेलं आहे. आणि त्यासाठी मी म्हणतो की सरांना पण क्रेडिट दिलं पाहिजे आणि या दोघांचं पण कौतुक की त्यांनी कुठेच आम्ही बाहेरून आलोय किंवा ते ऑलरेडी त्या घरात आहेत याची कुठेच जाणीव करून दिली नाही. आणि ती केमिस्ट्री लोकांना नाटकात दिसते आणि ती आवडतीये की चौघही खूप छान जलप झालेत एकमेकांमध्ये. म्हणजे असं वाटतंय की ही तिघ जण हे एका घरात राहत आहेत किंवा वर्षानुवर्ष एका घरात राहतात आणि त्यांना एकमेकांच्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. ते जेव्हा स्टेजवर दिसतं तेव्हाच मला असं वाटतं की त्याचे बॉन्डिंग, ती जी केमिस्ट्री आपण म्हणतो ती कुठेतरी वर्क होती. किंवा या तिघांनी मिळून तुला किती त्रास दिलाय नाही दिलाय कसं नाही? नाही मजा येते रादर. जसं विकास म्हणाला की दोघं भाऊ आहेत तरी रादर त्यांनी हे केलंय आणि त्याचा एक फायदाच झालाय कारण त्यांना हे माहिती, अख्खं नाटक माहितीये. तर नुसतं ते स्वतःचं नाही, ते दुसऱ्यांचंही खूप चांगल्यापणे सांगू शकतात किंवा समजू शकतात की बघ हे कॅरेक्टर तू असं करायला केलंस तर जास्त अजून छान होईल किंवा और चार छान लग जाएंगे असं. सो रादर खूप हेल्प होते आणि एक फॅमिली काइंड ऑफ बॉन्ड झाला आमचा सगळ्यांचाच. आणि तेच इम्पॉर्टंट आहे बिकॉज आता जेव्हा तालिमी चालू होती तेव्हा घरी खूप फक्त झोपण्यापुरतं जायचो आणि बाकी आमचा पूर्ण वेळ इथेच जायचा. सो इथे जेव्हा आमची एक फॅमिली सारखी बॉन्डिंग असेल, आमच्यात ते केमिस्ट्री असेल किंवा ती मजा मस्ती असेल तर ते आम्ही एन्जॉय करू शकू पूर्ण प्रोसेस. आणि मग ते लोकांपर्यंत पोहोचेल आणि आम्ही एन्जॉय केलं तर लोक एन्जॉय करतील, ते एन्जॉय करतील तर आम्ही डबल एन्जॉय करू. सो इट्स ऑल दॅट प्रोसेस. आणि नाही त्रास नाही देत आम्ही, उलट खूप मजा करतो आणि हेच सपोर्टिव्ह. खरं सांगते, अजिबात खोटं बोलत नाही, खरंच सांगते मी. आता ते आर व्हेरी सपोर्टिव्ह. सांगतात कुठे काय जर असेल काही, हे तू करू शकशील, ते तू करू शकशील, असं केलं तर अजून ते छान वाटेल, पुरेल. सो ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत माझ्यासाठी आत्ता ह्या प्रोसेसमध्ये, विच इज हॅपनिंग. आणि मजा येते. आम्ही सगळीकडे फिरतो, नुसतं एवढंच नाही, तालिमी करतो पण मग नंतर नाश्ता वगैरेला कुठे फिरतो, बाहेर जातो एकत्र. सो ते सगळी मजा मस्ती आणि आता आम्ही ते मिस करतो कुठेतरी. बट वी आर स्टील ट्राईंग टू लिव्ह इन दॅट. पण ती जे म्हणते ना की खूप शिकायला मिळालं तर त्याचा मी मोबदला पण घेतो तिच्याकडनं. मी पण तिच्याकडनं खूप साऱ्या गोष्टी शिकतोय, जसं फोन मधले असतील किंवा तिचं इंग्लिश खूप छान आहे, तेव्हा नवीन नवीन शब्द ती मला सांगत असते. त्यामुळे ते कंपन्सेट करून घेतो मी की ठीक आहे, मी तुला हे सांगितलं ना, तू मला या गोष्टी सांग. सो द होल प्रोसेस इज अबाउट लर्निंग. सगळेच एकमेकांकडून शिकतोय. एक भारी बॉन्ड दिसून येईलच नक्की. सो 2 फेब्रुवारीला पहिला प्रयोग झालाय, शुभारंभाचा प्रयोग. तर तेव्हा पडदा उठला, 3री घंटा वाजली. काय मनात पहिला विचार होता की आता आपल्याला एंट्री करायची आहे स्टेजवर? खरं सांगू का, पोटात गोळा होता माझ्या तरी. कारण पहिला प्रयोग, पहिली एंट्री, इतकं मोठं नाटक, लोक अपेक्षा घेऊन आली आहेत. एखादं नवीन नाटक जर असतं ना तर तेवढं टेन्शन नसतं कदाचित, कारण लोकांना काहीच माहित नाही. लोक म्हणजे क्लीन स्लेट आपण ज्याला म्हणतो की कोरी पाटी घेऊन आलेत की ठीक आहे बघूया आपण काय नवीन. पण असे असा बराचसा वर्ग होता, ऑडियन्स होता की ज्यांनी ऑलरेडी नाटक पाहिलंय. त्यामुळे ते घेऊन बसलेले असतात की अच्छा ते त्या लोकांनी ते केलं होतं, त्या लेवलला हे नाटक नेलं होतं, आता बघूया हे काय करतायत. एक नाही म्हटलं तरी तो एक लोकांचा विचार असतो, त्यामुळे टेन्शन होतं. पण मला हे पण सांगायला आवडेल की जेव्हा मी स्टेजवर एंट्री केली आणि पहिला सीन सुरू झाला तेव्हा ते टेन्शन माझं आपोआप कमी झालं. कारण म्हणजे मला असं वाटतं रंगभूमीची तीच एक मजा आहे आणि ती गंमत आहे की एकदा आपण स्टेजवर गेलो की आपण विसरून जातो आपण काय आहोत. म्हणजे मी विकास आहे आणि माझ्या समोर एवढा मोठा ऑडियन्स बसलाय, तर ते सगळं विसरायला झालं. आणि मला असं वाटतं त्या नाटकाची तीच मजा आहे की तुम्ही एकदा स्टेजवर गेलात ना की तुम्हाला त्या कॅरेक्टरच्या व्यतिरिक्त काही विचार येऊच शकत नाहीत. कारण ते तुम्हाला कॅरेक्टरलाच एवढं काही द्यावं लागतं, एवढी एनर्जी द्यावी लागते, एवढं कॉन्सन्ट्रेशन द्यावं लागतं, एवढ्या टायमिंग्स आणि ते डायलॉग्स आहेत, त्यामुळे इतका फोकस त्या कॅरेक्टरमध्ये असतो. त्यामुळे आजूबाजूला काय चाललंय, समोर किती ऑडियन्स बसलाय, त्यांच्या काय रिॲक्शन्स आहेत, ते सगळं विसरायला होतं आणि आपोआप आपण ते म्हणजे विकासचा विजय कधी होतो ते कळतच नाही असं होतं. एंट्री करतानाच असं होतं, ओ माय गॉड, धाकधूक होती, होणार नाही होणार, कसं होणार, आवडणार लोकांना हे कॅरेक्टर. म्हणजे कॅरेक्टर ते तेव्हा आवडलंय, पण रिचा ही मोहिनी जेव्हा साकारते आवडेल की नाही लोकांना, होतं ते. पण एंटर केल्या केल्या जेव्हा तो एक दाद मिळाला लोकांकडून किंवा माझ्यासाठी तो सगळा पहिला अनुभव होता की कसं लाईव्ह इंटरॅक्शन होतं. इट इज फ्रॉम लाफ्टर.
तर ते जेव्हा मला यायला लागलं, लाफ्टर्स यायला लागले किंवा एक तो आवाज येत होता मला ऑडियन्सचा, तो इतकं अजून एनर्जी असं फुल पम्प्ड अप झालेली आणि आय वॉज कम्प्लीटली इन टू द मोहिनी कॅरेक्टर. म्हटलं आज तो करना ही है और सर को प्राऊड फील कराना है. ज्यांनी कोणी म्हटलंय की अरे रिचा तू करशील, छान करशील, मग त्यांना प्राऊड फील करून द्यायचं. आणि माझं एक कायम होतंच डोक्यात की मला करायचंय, नाटक करायचंय, तर आज ये चान्स आहे, सो लेट्स डू इट. सो येस, मजा आली होती आणि छान वाटलं. आणि पहिल्या प्रयोगाला तर फर्स्ट रो मध्ये तिचे आई बाबा पण बसले, त्यामुळे तिच्यासाठी ते पण होतं की कारण ते पहिल्यांदा हिला स्टेजवर परफॉर्म करताना बघणार होते. ते भारावून गेले होते. मी फक्त त्यांना सांगून आले होते. युजली असं असतं ना की मूल जेव्हा परफॉर्म करतो तेव्हा असं त्यांचे असे खुशी की आसू होते. मी म्हणलं रडायचं बिळायचं अजिबात नाही. म्हणलं पण हे कॉमेडी आहे जॉनरा, तर तुम्हाला ते आवडेल, मी हसाल, पण कुठेही त्या उगाच भारवून रडू नका, नाही तर माझं लक्ष गेलं ना. पण होत नाही असं युजली, पण एक कुठेतरी मागे चालू असतं. पण खूप छान वाटलं त्यांनाही, ते पण भरभरून कौतुक करत होते आणि त्यांनाही असा एक अभिमान वाटला की अरे माझी मुलगी एका खूप मोठ्या प्रोजेक्टमध्ये आणि शी इज डुईंग व्हेरी वेल. सरांनी खूप छान करून घेतलं. सो छान वाटलं, सगळ्यांनाच छान वाटलं रादर. आणि पहिला प्रयोग झाल्यानंतर प्रेक्षकांकडून काय दाद आली तुम्हाला, किंवा आपले देवेंद्र सरांनी तुम्हाला काय सांगितलं? आम्हाला म्हणजे मला विचारशील किंवा आम्हाला चौघांना कोणालाही, प्रेक्षकांपेक्षा सरांची रिॲक्शन काय होती याच्याकडे आमचं लक्ष होतं. कारण ते शेवटपर्यंत म्हणजे त्यांच्याकडनं हा बरा झाला असं अशी रिॲक्शन येणं सुद्धा आमच्यासाठी असं होतं की वा चला जिंकलं सगळं. तर त्याची आम्ही वाट पाहत होतो. म्हणजे ऑफकोर्स ऑडियन्स कडनं पण खूप छान रिॲक्शन्स आल्या. आणि ते जे तुला मगाशी म्हटलो की ते आमच्या टीमला कसं रिसीव्ह करतायत, आमच्या टीमला ते स्वीकारता आहेत का, तर ती जी भीती होती ती ऍक्च्युली प्रयोग चालू असतानाच आम्हाला कळत होतं की हे लोकांना आवडतंय. कारण ज्या पद्धतीचे लाफ्टर्स येत होते, ज्या पद्धतीचे रिॲक्शन्स येत होते. आणि जेव्हा नाटक संपल्यावर लोक मागे आले, भेटले, त्यांनी सांगितलं की आम्ही मागचा पण प्रयोग पाहिला होता, हा तुम्ही त्याच लेवलचा प्रयोग होतोय, तितकंच आम्ही एन्जॉय केलं. आणि जी नवीन मुलं आली होती किंवा नवीन माणसं जी आली होती त्यांनी तर सांगितलं की यार हे काय आहे, हे आम्ही आधी का नाही पाहिलं, ऑल द बेस्ट, अशा पण रिॲक्शन्स आल्या. त्यामुळे त्या रिॲक्शन्स नंतर असं वाटलं की जी काय आपण गेली 2-2.5 महिने मेहनत घेतोय ती कुठेतरी फळाला आली. आणि ऑफकोर्स सर जेव्हा सरांना आम्ही विचारलं की कसा झाला, ते पहिल्यांदा बोलायला तयार नव्हते. बरा झाला. आधी तर बुक्स घेऊन बसायचे, पॉइंटर्स असायचे त्यांचे कायम की किती चुका झाल्या आहे ते. मग आम्ही असे घाबरायचो, बापरे सरांची बुक निघाली, 200-300 पॉइंट्स होणार आहे. मग ज्या दिवशी त्यांनी असं बंद करून बघायला सुरुवात केली, मग आम्हाला पण जरा बरं वाटलं की चला होतंय, कुठेतरी काहीतरी होतंय म्हणजे. सो आणि हा विकास म्हणाला तसा की ज्यांनी पाहिलंय ते तर येऊन सांगतच होते की छान झालं, रिफ्रेशिंग वाटलं नाटक. म्हणजे जे पाहिलं होतं ते 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 दिसत होतं आम्हाला, पण सगळे मेमरीज परत रिफ्रेशिंग झाले. त्या व्यतिरिक्त यंग जनरेशननी येऊन हे पण सांगितलं की आम्ही हे आमचं पहिलं नाटक आहे जे आम्ही पाहिलंय आणि आम्हाला खूप आवडलं. सो दॅट वॉज अ व्हेरी नाईस मोमेंट फॉर अस की म्हणजे चला ह्या थ्रू आपण त्यांनाही यंग जनरेशनलाही अट्रॅक्ट केलंय आपल्या नाटकापर्यंत किंवा नाट्यभूमीवर. सो अजून असे आमचे प्रयत्न आहेत, सगळ्यांनी येऊन पाहावं. नक्कीच. सो भरत सरांकडनं आणि संजय सरांकडनं काय तुम्हाला टिप्स मिळाल्या, काही गायडन्स त्यांच्याकडनं? भरत सरांना पण आम्ही भेटलो त्या दरम्यान, तालमीच्या दरम्यान. संजय सरांना म्हणजे आम्ही भेटलो नाही, पण मनमीत गेला होता त्यांना भेटायला. सो त्यांचं म्हणजे टिप्स म्हणण्यापेक्षा त्यांनी एकच गोष्ट सांगितली की तुम्ही एन्जॉय करा. जे आम्ही केलं होतं की आम्ही नाटक एन्जॉय करत होतो. म्हणजे ऑफकोर्स मेहनत तर आहेच आहे, पण त्याचबरोबर जेव्हा तुम्ही परफॉर्म करताय जोपर्यंत तुम्ही ती गोष्ट एन्जॉय करणार नाही तोपर्यंत ऑडियन्स ते एन्जॉय करणार नाही. सो ती एक गोष्ट मला अशी वाटते की ती खूप स्ट्राईक करणारी होती की जर आपण एन्जॉय केलं नाही तर ते लोकही एन्जॉय करणार नाही. त्यामुळे ती एक गोष्ट आम्ही चौघांनी ती फॉलो केली की आम्हीच इतकं, आणि ते एन्जॉय करणं म्हणजे नाटकच असं आहे ना की तुम्ही एन्जॉय करणार नाही असं होणारच नाही. त्यामुळे ते जे काही 2-2.5 तास आम्ही स्टेजवर असतो आम्ही फुल ऑन एन्जॉय करत असतो. आणि ती गोष्ट त्यामुळे खूप हेल्पफुल ठरली त्या दोघांकडनं आलेली की आम्ही तुम्हाला काही सांगणार नाही कारण दिग्दर्शक तुमचे एवढे आहेत ते सांगतीलच, पण आम्ही आमच्याकडनं हेच सांगतो की तुम्ही एन्जॉय करा. सो मी जाता एक प्रश्न विचार, मी त्यांनाही विचारला हा प्रश्न की कलाकार म्हणून आपण नाटक करतोय, विषय खूप चांगले रंगभूमीवरती येत आहेत, पण मराठी प्रेक्षक नाटकाकडे कमी वळतोय असं खूपदा ऐकलं जातं. तर ह्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे आणि प्रेक्षकांकडून मिळणारी दाद ही कमी पडतीये का, याबद्दल तुमचं काय?
मला पर्सनली विचारशील तर आता या नाटकाचा मी आधी बोलतो की आमच्या नाटकाचे तर 7 प्रयोग झाले, पण ज्या संख्येने लोक येत आहेत किंवा ज्या संख्येने लोक नाटक बघायला आले ते खरंच खूप आनंददायी वातावरण होतं. म्हणजे आमचा 3राच प्रयोग शिवाजी मंदिरचा हाऊसफुल होता. पहिले 2 प्रयोग आमचे 70% ऑडियन्स आलेला होता आणि आतापर्यंत जे काही प्रयोग झाले लोक येत आहेत. मला म्हणायचंय की लोकांना नाटक पाहायचं आहे, कारण नाटक ही अशी कलाकृती आहे जी कधीच जुनी होणार नाही. कारण ती जी गोष्ट आहे की समोर बसून लोकांना ऍक्टर्सना परफॉर्म करताना बघणं ही खूप स्पेशल गोष्ट आहे ऑडियन्ससाठी. आणि स्पेशली मला असं वाटतं आपल्या महाराष्ट्रात नाटक बघणं ही एक संस्कृती आहे. जसं साऊथमध्ये म्हणतात की फिल्मला जाणं आणि त्यांच्यासाठी तो एक उत्सव असतो, तसं आपल्या इथे मराठी माणसासाठी नाटक बघणं हा एक उत्सव आहे. आणि मला असं वाटतं की ती जी गोष्ट आहे ती अजूनही मेंटेन आहे. आता प्रश्न उरतो फक्त की आता जी नवीन पिढी येते पुढे त्यांनी नाट्यगृहात येणं गरजेचं आहे. आणि त्यांनी येऊन जर ती गोष्ट चालू केली, यंग जनरेशन नाटकाला येऊन बघायला लागली, बसायला लागली, तर अजून ती गोष्ट वाढेल आणि अजून तो ऑडियन्सचा संख्या पण वाढेल. आणि अशी नाटकं त्यासाठी गरजेची आहेत जी म्हणजे मला जर नाटक बघायला, पहिलं नाटक मला कुठलं बघायचं असेल तर मी ऑफकोर्स ते नाटक बघीन की जे मी एन्जॉय करीन. मी पहिलंच नाटक मला सिरियस म्हणा किंवा म्हणजे सिरियस नाटकं चांगली नाही तसं नाही, ती पण तितकीच महत्वाची आहेत. पण जर मी जसं आपण म्हणतो ना की आपण एखादं वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी आपण एखादं असं पुस्तक वाचतो की जे जसं पु ल देशपांडे आहेत की तुम्ही त्यांची पुस्तकं वाचायला घ्या, आपोआप तुम्हाला वाचनाची गोडी लागेल आणि मग तुम्ही दुसरे पण जॉनर त्याच्यामध्ये एक्सप्लोर करा. तसंच हे नाटक त्यासाठी महत्वाचं आहे की लोकांना नाट्यगृहांपर्यंत आणण्यासाठी हे नाटक तेव्हाही त्यांनी खूप मोठी भूमिका बजावली होती. कारण तेव्हा म्हणजे एक त्या काळात हे नाटक एक गेम चेंजर झालं होतं. कारण अशा पद्धतीचा ऑडियन्सचा ओघ नाट्यगृहात येणं म्हणजे 3 टीम्स एका वेळी काम करतायत आणि एका वेळी मुंबईतले 3 शो तिन्ही हाऊसफुल आहेत, असं कधीच झालं नव्हतं, त्याच्या आधी कधीच झालं नव्हतं. आणि आता पण जे तू म्हणतेस की ऑडियन्सचं जे काही थोडंफार प्रमाण कमी होत आहे ते परत नाट्यगृहांकडे वळवण्यासाठी अशा पद्धतीची नाटकं जास्तीत जास्त आली पाहिजेत. मग ते जुनं आहे नवीन आहे ते मॅटर करत नाही, ते नाटक चांगलं आहे आणि ते परफॉर्मन्स लेवलला त्या लेवलचं होत आहे. तर मला असं वाटतं की अशी नाटकं जर येत राहिली तर ती काळजी मला वाटण्याची काही करायची गरज नाहीये. लोक येणार नाही, लोकांना बघायचं आहे, नाटक बघायचंय, चांगली कलाकृती बघायची आहे. आपण असं नाही म्हणू शकतो की लोक येत नाही, लोक येत आहेत, पण त्यांना आता इतक्या साऱ्या चॉईसेस आहेत की त्यांना घर बसल्या एवढ्या सगळ्या बाहेरच्या फिल्म्स म्हणा किंवा वेब शोज म्हणा किंवा टेलिव्हिजन म्हणा त्याच्यातनं त्यांना बाहेर काढून नाट्यगृहापर्यंत आणणं हा एक खूप मोठा टास्क आहे जो त्या काळी तेवढा नव्हता, कारण तेवढी माध्यमं पण नव्हती. पण आता लोकांच्या समोर एवढे ऑप्शन्स आहेत, त्याच्यातनं पण लोक नाटकाला येत आहेत आणि जी काही संख्या येते ती कौतुकास्पदच आहे. म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी सोडून जर मी माझ्या आयुष्यातली एक संध्याकाळ नाटकासाठी देतोय, मी काही पैसे खर्च करतोय, तर ऑफकोर्स मला त्याच्याबद्दल काहीतरी ओढ आहे, मला नाटकाबद्दल प्रेम आहे म्हणूनच मी करतोय. कारण फिल्म्स असतात, घरी बसून आपण टीव्ही बघू शकतो, पण मी वेळ काढून स्पेशली तिथे जाणार, मी नाटक एन्जॉय करणार. तर ती गोष्ट अजूनही होती आणि ती संस्कृती कुठेतरी अजूनही पुढे जाते, हे खूप महत्वाचं आहे. आणि ते मला असं वाटतं की जशी जशी अशी नाटकं येत राहतील, चांगल्या कलाकृती लोकांसमोर येत राहतील, तशी काळजी करण्याचं मला वाटत नाही काही कारण. दाद ह्याच्यासाठी मी विचारलं की आजकाल आपण पटकन कमेंट करून टाकतो आणि तशी दाद दिली जाते, त्यामुळे बोलणं कुठेतरी कमी झालंय. म्हणून म्हटलं प्रेक्षकांनी तुम्हाला दाद समोर येऊन कशी दिली, किंवा ते कमी झालंय का तेवढंच आहे का वाढलंय, याबद्दल काय सांगशील? नाही, खरी गोष्ट आहे की मोबाईल फोनवर तर पटकन कोणीतरी अरे वा व्हेरी नाईस लिहून पाठवून देतं, पण जी समोरून येऊन जेव्हा लोक येऊन सांगतात आणि ते भरभरून कौतुक करतात किंवा त्यांच्या ते डोळ्यात जे दिसतं किंवा त्याच्या मनापासून ज्या गोष्टी सांगतात ते एकदम इथे पोचतं आणि त्याच्यामुळे एक मोटिवेशन खूप वाढतो, जिद्द वाढते, पुढच्या वेळेला अजून छान करता येईल ही गोष्ट. आणि ना ते बऱ्यापैकी स्पेसिफिक सांगतात की ही गोष्ट तुम्ही इथे इथे हे केलं होतं ना, हे खूप आवडलं, त्यामुळे मग ते आम्हालाही कळतं की अच्छा बरं हे लोकांना आवडतंय का, मग हे ह्या प्रकारे आपण असंच ठेवूया आणि याच्यात अजून काहीतरी. सो या गोष्टी म्हणतात ना खूप जवळच्या असतात ह्या गोष्टी, जे नाटका थ्रूच आम्हाला अनुभवायला मिळतं आणि विच इज व्हेरी इम्पॉर्टंट आय फील. तर हाच एक नाटकाचा खूप महत्वाचा भाग आहे आणि मौल्यवान भाग आहे असं मला वाटतं. बाकीच्या कलाकृती जर बघितली, फिल्म असेल किंवा, तर तुम्ही ऍक्टरला जाऊन मागे सांगू शकत नाही की मला हे आवडलं किंवा नाही. ही नाटकातच गंमत आहे. आणि म्हणून पण जे प्रत्येक ऍक्टरला नाटक का करायचं असतं, एकतर तो लाईव्ह परफॉर्मन्स आहे, तुमचा ऍक्टर म्हणून कस लागतो आणि जी दाद मिळते लोकांची आणि ज्या पद्धतीचा रिस्पॉन्स लोकांचा मिळतो, ती एक गोष्ट प्रत्येक कलाकाराला हवीशी वाटत असते. आणि त्या गोष्टीसाठी
तो जे काही मेहनत घेतो किंवा ज्या काही गोष्टी करत असतो ते त्यासाठीच असते आणि ते मिळालं की कुठल्याही कलाकाराला आनंदच होतो. नक्कीच नक्कीच. तर तुमच्या या ऑल द बेस्ट नाटकाचे खूप प्रयोग होऊ दे, खूप हाऊसफुलच्या पाट्या सगळीकडे लागू दे, हीच शुभेच्छा आणि थँक्यू सो मच इतके छान गप्पा मारल्या. जाता जाता प्रेक्षकांना पुढील येणाऱ्या या सगळ्या प्रयोगाविषयी बद्दल सांगा. येस, आता पुढचा आमचा पुण्यातला प्रयोग 18 तारखेला आहे, परवाच्या रविवारी भरतनाट्य मंदिर संध्याकाळी 5 वाजता आणि त्याच्यानंतर पुढचा पुण्यातला प्रयोग मी सांगतो 25 तारखेला आहे, रविवार आहे, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह 9:30 वाजता. सो हे 2 पुण्यातले प्रयोग आहेत आणि त्याचबरोबर आमचं ऑल द बेस्ट नाटक नावाचं इन्स्टा आणि FB पेज आहे. तुम्हाला आमच्या पुढच्या प्रयोगांच्या ज्या काही अपडेट्स असतील, ज्या काही तारखा असतील, तुम्ही हे पेज फॉलो करा, तिथे तुम्हाला मिळतील आणि आमच्या पर्सनल पेजेसवर पण आम्ही वेळोवेळी टाकत असतो पुढचे प्रयोग कधी आहेत ते आणि व्यवस्थित प्रयोग लागलेले आहेत. तुम्हाला जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा प्लीज वेळ काढा आणि आमचं नाटक बघायला नक्की या. थँक्यू सो मच. थँक्यू.